आता आषाढी एकादशी संदर्भातल्या काही बातम्या पाहणार आहोत। आषाढी एकादशी निमित्त असंख्य वारकरी हे पंढरपूर इथल्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर इथे दाखल झालेत। ज्या नागरिकांना पंढरपूरला जाता आलं नाही त्या नागरिकांनी मात्र सकाळपासूनच स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गर्दी करायला सुरुवात केली आहे। ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत। याचा आढावा घेतलाय रिजवान शेख यांनी। आज आषाढी एकादशी निमित्त असंख्य वारकरी हे पंढरपूरला रवाना झालाय। मात्र जे वारकरी पंढरपूरला जात नाही ते ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये असलेल्या रुक्मिणी मंदिरामध्ये आलेले आहे। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर या ठिकाणी भाविक जे आहेत ते देखील दाखल झालेले आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी करायला देखील सुरुवात केलेली आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहिलं तर समोरच रुक्मिणी मंदिर देखील आहे आणि भगवान देखील समोर बसलेले आहे। त्यामुळे गेले पंढरपुरामध्ये गेले अनेक वर्षापासून सातत्याने जर आपण पाहिलं तर लोक विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जातात। पंढरपूरला ज्या पद्धतीने वारी देखील निघतात, मंदिराचे काही सदस्य देखील आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। लोक देखील आहे आणि आपण जर पाहिलं तर समोरच मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील झालेली आहे आणि ज्या पद्धतीने गेले अनेक वर्षापासून ही परंपरा आहे की पंढरपूर येथील वारकरी ज्या पद्धतीने निघतात आणि वारीला जातात, गेले अनेक वर्षाची ही देखील परंपरा आहे। मंदिराचे काही ट्रस्टी देखील त्यांच्याशी बातचीत देखील करणार। सर, काय सांगाल, आज आषाढी एकादशी निमित्त असंख्य वारकरी पंढरपूरला गेलेले, मात्र ज्या लोकांना त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाही ते ठाणे स्टेशन परिसर असलेल्या मुख्य बाजारपेठमध्ये आलेले आहेत। सकाळी 5 वाजता देवाची विधिवत पूजा करण्यात आलेली आहे आणि आज रविवार असल्यामुळे असंख्य वारकरी जे पंढरपूरला जाऊ शकले नाहीत ते सगळे आज आपल्या विठ्ठलाच्या मंदिरात येत आहेत आणि हे मंदिर साधारण 210 वर्ष जुने आहे। त्यामुळे वर्ष परंपरागत इथे गर्दी होतेच, पण यावर्षी जरा जास्त गर्दी आहे वारकऱ्यांची आणि सगळ्यांना व्यवस्थित लाईन असून व्यवस्थित दर्शन होत आहे। आपल्या माध्यमातून लोकांना काय शुभेच्छा, विशेष म्हणजे जे लोक पंढरपूरला पोहोचू शकले नाही ते लोक कशा पद्धतीने या ठिकाणी आले? ज्या लोकांना पंढरपूरला जाता आलं नाही अशा लोकांनी अवश्य या देवळात येऊन दर्शन घ्यावं। त्यांच्या प्रसादाची आणि सगळी सोय केलेली आहे। ट्रस्टी आणि इतर सामाजिक लोकांनी इथे चांगली सेवा देत आहेत, त्यामुळे दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा। आपण जर पाहिलं तर तुम्ही शाळकरी मुलांना देखील व्हॉलंटियर या ठिकाणी बनवलेला आहे। कशा पद्धतीने शाळकरी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये समावेश तुम्ही केला होता? सरकारी उपक्रमातून काही शाळांमधील जे NCC विद्यार्थी आहेत ते इकडे साधारण दरवर्षी सेवा द्यायला येतात। लाईन लावणं, प्रसाद वाटप करणं, म्हाताऱ्या आणि ज्या लोकांना अपंग आहेत त्यांना दर्शनाला पुढे नेऊन दर्शन देणं, हे सगळे विद्यार्थी मदत करतात आणि हा उपक्रम शाळा चांगली चालवते आणि त्यामुळे भाविकांना पण त्याचा लाभ मिळतो। तर हे होते मंदिराचे जे काही भाविक आहेत त्यांनी सांगितलं गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आहे की ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक ठाणे स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या मुख्य बाजारपेठ, त्यामुळे या मंदिरामध्ये विशेष म्हणजे जे शाळकरी मुलं आहेत त्यांना देखील व्हॉलंटियर बनवण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे जे वयोवृद्ध वर्गात जे लोकांना चालायला जमत नाही त्यांना हे जे शाळकरी मुलं आहेत ते जी मूर्ती आहे त्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट पल्लवी सर, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।